हॅलो चेक. हॅलो चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अनुश्री चषक पर्व क्रमांक 4. राजू शेठ शिर्के यांची कन्या त्यांच्या घरची लक्ष्मी अनुश्रीच्या वाढदिवसानिमित्त पर्व क्रमांक 4 ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे आणि या क्रिकेट स्पर्धेचा आजचा 4था दिवस आहे. जिल्हा सातारा, तालुका वाई आणि कृष्णेच्या काठी बसलेलं पसरणी गाव आहे आणि त्या गावचं एक चांगलं क्रीडांगण या क्रिकेट स्पर्धेला आहे. आज अनुश्री यांचा वाढदिवस आहे आणि अनुश्रीच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे आणि आपण अनुश्रीला वाढदिवसाच्या देऊया खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या 4थ्या दिवसाला आपण करूया सुरुवात. आजचा या आपण पुनश्च एकदा देऊया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या दिवसाला आपण करूया प्रारंभ. चला, पहिली मॅच अभय 11 त्यांच्या विरुद्ध चवनेश्वर 11. पंकज दत्ता वाडकर यांच्या मालकीचा असणारा संघ आहे चवनेश्वर 11, तर राजू शेठ शिर्के यांचा संघ आहे अभय 11. तालुका हाफ मध्ये दोन्ही संघ आता एकामेकासमोर येत आहेत. चला, दोन्ही संघ आपण सामना सुरू करा अशी आपल्याला विनंती आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आता आपण अधिकचा वेळ न घेता आपण सामना सुरू करा अशी विनंती आहे. दोन्ही संघ आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवावे अशी आपल्याला विनंती आहे. स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. पंचांचं पॅनल या ठिकाणी तयार होत आहे. जेपी पॅनल, जतीन भोयाल सर असतील, महेश सर, वैभव सर हे आता तयार होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. जे प्रेक्षक या मैदानापर्यंत ही क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत त्या सर्व क्रीडा प्रेमींचं, पसरणी ग्रामस्थांचं आणि मान्यवरांचं आणि त्याचबरोबर सर्व संघातील खेळाडूंचं आपण करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. चला, सामना 4 षटकांचा आहे याची आपण नोंद घ्या. त्यामुळे इथून पुढचे होणारे सर्व सामने हे 4 षटकांचे असतील याची आपण नोंद घ्या. मॅचला होईल प्रारंभ. एका बाजूला टीम चवनेश्वर 11 या टीमने टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला संकेत कळंबे यांनी आणि त्यानंतर आमंत्रित केलेला आहे टीम अभय 11 या टीमला गोलंदाजी करण्यासाठी. चला, एका ओव्हरसाठी तुमच्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे. 12:21 होत आहेत आणि पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय. एका बाजूला ओझरडे गावचे आकाश फरांदे
तर एका बाजूला उळुमगावचे संकेत कळंबे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. संकेत कळंबे ऑलराऊंडर आहेत आणि अल्पावधीमध्ये चर्चेमध्ये आलेले हे नाव आहे. एका बाजूला आक्रमक फलंदाज आकाश परांदे, परंतु एका बाजूला धावली गावचा वेग आणि त्या वेगाचं नाव आहे महेश वाडकर. गोलंदाजी मार्गवरती आजच्या दिवसातला पहिला बॉल टाकतील. मॅचला सुरुवात देवी आपण दोन्ही संघांना. मॅचसाठी भरभरून शुभेच्छा. आजच्या तालुका हाफला होते सुरुवात. विविध तालुके आज सहभागी होत आहेत. अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 मध्ये निघाला महेश वाडकर. ओव्हर नंबर 1. पहिलाच बॉल संकेत कळंबे सारख्या फलंदाजाला इथे बांधून ठेवलाय. डॉट आलेला आहे, धाव मिळत नाहीये. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा, शरीरापासून बॉल दूर ठेवलेला आहे आणि हा बॉल अगदी चांगला टाकलाय महेश वाडकर. एक वेगवान गोलंदाज आहे, एक युवा आहे, वेगावरती स्वार होणारा रफ्तारचा सौदागर धावली गावचा महेश वाडकर. ते एका बाजूला उळुमगावचा एक प्रतिभावंत ऑलराऊंडर संकेत कळंबे. ओ इथे बॉल सोडून दिलेला आहे. पंच सांगतील की हा बॉल दिशाहीन आहे. मनसुबे काही वेगळे होते या बॉलला खेळण्याचे संकेत कळंबे यांचे, परंतु संकेत यांनी बॉल पाहिला की हा बॉल फार दूर आहे, खेळण्याच्या आबाक्या बाहेर आहे, त्याला सोडून दिलं आणि पंचांनी इथे सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावसंख्या एका बॉलच्या समाप्तीनंतर 1 धाव. चौनेश्वर 11 विरुद्ध अभय 11. हा सामना या अगोदर देखील झालेला आहे. बॉलवर तयार. वेळेची अचूकता नाहीये. क्षेत्ररक्षक जातील तोपर्यंत बॉल सीमारेषा पलीकडे चाललेला आहे. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्कोर बोर्डला आता पुन्हा एकदा चालना मिळते. षटक क्रमांक 1 म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले एकच ओव्हरचा असेल आणि एका ओव्हरच्या पॉवर प्ले मध्ये चौनेश्वर 11ला बॅटिंग चांगली करावी लागेल. दोन्ही आक्रमक बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आकाश फरांदे, संकेत कळंबे. तालुक्याच्या क्रिकेटमध्ये या खेळाडूंच्या नावाची चर्चा सातत्याने होते, परंतु एका बाजूला धावली गावचा वेग महेश वाडकर. फटका तर हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक 3 बॉलच्या दिशेने आणि इथे योग्य अंदाज झेलचा बांधू शकले नाही. संकेत कळंबे यांना जीवनदान मिळालं. आकाश फरांदे डेंजरस एंडला धावले. बघता बघता 2 धावा या दोन्ही फलंदाजांनी इथे पूर्ण केलेल्या आहेत. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा, फटका फसला होता. संकेत कळंबे यांचा पायावरती असणारा बॉल सरळ बॅटने समोर उडवला होता. क्षेत्ररक्षक वेगाने 3 आले, परंतु झेलचा योग्य अंदाज बांधू शकले नाही. बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये आहेत ना, या अंदाजावरती अवलंबून असतात. त्यामुळे जीवन असो किंवा क्रिकेट, अंदाज हा योग्य बांधावा लागतो. संकेत कळंबे टिपिकल फटका, बॉल सीमारेषा पार. आजच्या दिवसातला पहिला षटकार आलाय उळुम गावाकडून. खेळाडूचं नाव आहे संकेत कळंबे. बॉल पाठवतात सीमा पार. धावा मिळतात 6. डे क्रमांक 4चा पहिला षटकार संकेत कळंबे यांनी मारलेला आहे. टिपिकल फटका आहे संकेत कळंबे यांनी हा खेळलेला. बॉल सीमारेषा पार, सरळ 6 धाब्यांसाठी चाललाय. धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत महेश वाडकर यांनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु हा बॉल थोडासा महागडा राहिला. तो त्यांना पुन्हा टाकावा लागतोय. माफ करा, पुढचा बॉल त्यांना टाकावा लागतोय. ओ इथे पास स्विच हिटचा प्रयत्न, मनसुबे उधळून लावले. डॉट आलाय. धाव आता या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. महेश वाडकर एका बाजूला आगींच्या गोळ्याप्रमाणे गोलंदाजी करतायत. स्विच हिटचा प्रयत्न केला आणि मनसुबे उधळून लावले. डॉट आलाय. षटकातला शेवटचा बॉल. संकेत कळंबे बॅटिंगसाठी तयार. समोर खेळलाय. बॉल पाठवला कृष्णा नदी पात्रामध्ये सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी संकेत कळंबे यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा टोला येतोय. मैदानाच्या आतमध्ये याच ओव्हरमध्ये 2 बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेले आहेत. संकेत कळंबे यांनी समोरच्या बाजूला ठोकलेला एक लाजवाब उत्तुंग क्लासिकल षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 16. संकेत कळंबे काय बॅटिंग केली आज. एक पाय पुढे काढला, त्यानंतर बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे आणि शेवटपर्यंत बॉलला पाहत राहिले आणि बॉलने सीमारेषा ओलांडलीये. 6 धावेंसाठी एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 16. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आकाश फरांदे आता पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतील. या हंगामामध्ये आकाश फरांदेही चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. स्ट्रायकर एंडला येतात. गाव त्यांचं ओझरडे आहे, परंतु गोलंदाजी मार्ग वरती आता ओव्हर नंबर 2 साठी
बोरगाव गावचा पर्याय निवडलेला आहे. या बोरगाव गावचा एक युवा ऑलराऊंडर, अनेक स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळणारा संकेत वाडकर गोलंदाजी मार्कवरती, तर एका बाजूला ओझरडे गावचा आयकॉन कॅटेगरीचा खेळाडू आकाश फरांदे एका बाजूला. अशी लढत तुम्हाला आता इथून पुढे पाहायला मिळेल. चला थोडीशी आपण घाई करूया. एका षटकासाठी आपल्याकडे फक्त 5 मिनिटांचा कालावधी आहे. त्याचबरोबर स्वप्नील भाई गायकवाड यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचंही स्वागत. ओ हा बॉल एष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज, क्लीन बोल्ड आकाश फरांदे इथे माघारी. संकेत वाडकर आले आणि संघाला पहिलं सुयश या ठिकाणी प्राप्त करून दिलंय. धक्का क्रमांक 1 टीम चौनेश्वर 11. संकेत वाडकर आले आणि पहिलाच बॉल पहा काय प्रभावशाली टाकलाय. टप्पा पडल्यानंतर इनसाइड एज आणि त्यानंतर बॉल सरळ एष्ट्यांवरती जाऊन आदळतोय. बॅटची आतली कडा बॉलने घेतली आणि बॉल सरळ एष्ट्यांवरती जाऊन धडकलेला आहे. आणि संकेत वाडकर यांनी फलंदाज आकाश परांदे यांना माघारी पाठवलंय. धक्का क्रमांक पहिला चौनेश्वर 11 या टीमला. एका बाजूला चौनेश्वर 11 हा संघ जर आपण पाहिला तर बोरगाव गावचं जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताच्या नावाने हा संघ आज तालुका हाफ मध्ये सहभागी झालाय. दुसऱ्या बाजूला अभय 11 म्हणजे राजीव शेठ शिर्के यांचे सुपुत्र म्हणजे अभय, आणि अभयच्या नावाने हा संघ या तालुका हाफ मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. म्हणजे प्रत्येक नाव जे प्रत्येक संघाला असं ना त्याच्या पाठीमागे विशेष काही ना काहीतरी महती असते. त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. परंतु क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये सुरूरचा गौरव गवळी या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटातून चांगला खेळ केलाय. म्हणजे एक गाव आकारामध्ये खेळ चांगला केलाय. आज तालुका हाफ मध्ये मैदानाच्या आतमध्ये चौनेश्वर 11 साठी गौरव गवळी गाव सुरूर क्रमांक 3 वरती. परंतु एका बाजूला संकेत वाडकर पुढे सोडलाय बॉल, पायांवरती जाऊन आदळतोय. 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल का तर नाही. डॉट आलाय. एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, त्यानंतरचा बॉल तुम्ही डॉट टाकता काय, आणि प्रखरतेने हा प्रभाव आता मैदानाच्या आतमध्ये संकेत वाडकर यांनी दाखवलेला आहे. 2च बॉल टाकले, एकही धाव खर्च केली नाहीये. धावसंख्येचा वाढलेला वेग संकेत वाडकर यांनी कमी केलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हा युवा ऑलराऊंडर बोरगाव गावचा संकेत वाडकर गोलंदाजी करतायत. एका बाजूला गौरव गवळी बॅटिंग में तयार होतील. प्रतिभा याही खेळाडूकडे चांगली आहे, क्षमता आहे. डावकुरे आताचे एक चांगले ऑलराऊंडर. ओ बॅटची आतली कडा घेऊन बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. गौरवला ज्या प्रकारे गौरवने एक गाव आकारामध्ये खेळ केलाय त्या प्रकारची बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. चौनेश्वर 11 साठी जागेवरतून फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळते. संकेत वाडकर काय फलंदाजांना मोठ्या फटक्यांची मुभा देत नाहीये, परंतु फलंदाजांना ते फटके बनवावे लागतील, खेळावे लागतील. एका बाजूला संकेत कळंबे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, नॉन स्ट्रायकर एंडला उभे आहेत. म्हणजे त्यांना कुठेतरी स्ट्राईक वर त्यांना महत्वाचं आहे. टीम चौनेश्वर 11 या टीमसाठी. एका बाजूला नुकतेच गौरव मैदानाच्या आतमध्ये आले, 2 बॉल खेळले, 1 धाव त्यांनी आतापर्यंत बनवलेली आहे. बॉल क्रमांक आता 4 प्रगतीपथावरती. संकेत वाडकर राईट आर्म वर विकेट. ओ इथे पहा याही बॉलच्या पाठीमागे वेळेच्या अचूकता साधता आली नाही. 8व्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि आता 4 बॉल नंतर स्ट्राईक मिळाले संकेत कळंबे यांना. परंतु संकेत वाडकर चांगली गोलंदाजी. संकेत कळंबे यांचा विचार जर मित्रांनो आतापर्यंत केला, 6 बॉल खेळले, 15 बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आहेत. त्यांच्या बॅटिंगचं हे वैशिष्ट्य आतापर्यंत राहिलेलं आहे. आणि संकेत वाडकर दोन्ही खेळाडू एकाच नावाचे आहेत. दोन्ही खेळाडूंचं नाव संकेत आहे. बॉलर तयार. आपटला बॉल 8व्या बॅटने खेळलाय. खेळाडू डीपला आहेत, बॉलवरती येत आहेत, बॉलची फेकी करतील. धर्मा चिकणे तिकडे होते. 2 धावा सहजतेने या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. टीमची टोटल धावसंख्या आता पुढे सरसावतीये, 20 वरती जाऊन पोहोचलीये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटकातला शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. कौतुक करावं लागेल संकेत वाडकर यांचं. 5 बॉल टाकले, 4 धावा दिलाय, गडी गारद केलाय. संकेत कळंबे एका बाजूला बॅटिंग मध्ये समोर खेळलाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल सीमारेषा पार, क्रिकेटचा पुस्तकी फटका. संकेत कळंबे यांच्या बॅटमधून षटकार. फलटणचे
बाजूला संकेत कळंबे यांचं आक्रमण सुरू आहे आणि ते आक्रमण थांबण्याचं नाव घेत नाहीये. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 3 साठी व्याहाळी गावच्या वेगाला बोलवलेलं आहे. नाव आहे सचिन मोहिते. व्याहाळी एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. बॅटिंग मध्ये सुरूरचे गौरव गवळी. डावकुरे आताचे खेळाडू बॅटिंग साठी तयार होत आहेत. गौरव युवा आहेत, एका बाजूला सचिन मोहिते अनुभवी आहेत. आता वेगावरती स्वार होत सचिन मोहिते यांनी हा बॉल हाताळला, शरीरापासून दूर ठेवला. डॉट आलाय. सामना 4 षटकांचा आहे, त्याच्यामुळे कमी डॉट बॉल खेळावे लागतील आणि तुम्हाला धावा जास्त कुटाव्या लागतील. या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळू शकली नाही, एकही धाव मिळू शकली नाही, कारण संपर्कच होऊ शकला नाही, संपर्क होऊही दिला नाही. सचिन मोहिते यांनी पहिला बॉल चांगला टाकलाय. व्याहाळी गावचा वेग आणि त्या वेगाचं नाव आहे सचिन मोहिते. एका बाजूला सुरूरचे डावकुरे आताचे खेळाडू गौरव गवळी बॅटिंग मध्ये तयार होतील. बॉल क्रमांक 2. 8 बॅटने फटका खेळलाय. सी कॉर्नरला बॉलने घेतली भरारी. गौरव गवळी यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये गौरव गवळी यांच्या बॅट मधून मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार, षटकार. आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल किंवा तडजोड करावी लागेल आणि ती तडजोड केली. गौरव गवळी यांनी आपल्या विकेटची तडजोड केली, कारण स्ट्राईक वरती आणायचं होतं बॅटिंगसाठी संकेत कळंबे यांना. बॅटिंगसाठी येत आहेत, आक्रमक आहेत, मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती येत आहेत. आणि तडजोडीबद्दल आपण चर्चा केली. आयुष्य असो किंवा क्रिकेट, बऱ्याचशा तडजोडी या आपल्याला कराव्या लागतात. संकेत कळंब यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे, कारण त्यांची बॅट आज या मॅच मध्ये तळपलेली आहे. बॅटिंग करताना 8 बॉलच्या पाठीमागे 23 रन कुठलेले आहेत. एका बाजूला सचिन मोहिते गोलंदाजी मार्क वरतून पुन्हा निघतायत. 2 बॉल चांगले, 1 बॉल महागडा, अशा प्रकारचं विश्लेषण त्यांचं आपण या 3 बॉलचं करूया. बॉल क्रमांक 4 सचिन मोहिते, गाव व्याहाळी. चांगलाच बॉल टाकलाय खोलवर टप्प्याचा. प्रतिउत्तर संकेत कळंबे देऊ शकले नाही. बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये सचिन मोहिते यांनी हा बॉल अडवलेला आहे. धाव आता मिळत नाहीयेत. एका बाजूला शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सचिन मोहिते काय गोलंदाजी केली. एकच बॉल जर तुम्ही त्यांचा वगळला ना, तर बाकीचे बॉल हे प्रभावशालीच टाकलेले आहेत. सचिन मोहिते गोलंदाजी मार्क वरतून पुन्हा तयार. बॉल क्रमांक 5 समोर आहेत संकेत कळंबे. संकेत कळंबे यांचा फटका फसलाय. यष्टी रक्षक बॉलच्या खाली. उळुम गावचे संकेत कळंबे इथे माघारी. धक्का क्रमांक 3 टीम चौनेश्वर 11. जाधव, कळंबे. कळंबे सर्जापूरचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 5 वरती शेवटचा बॉल षटकातला बाकी आहे आणि स्ट्राईक वरती कोण आहे, तर मयूर स्ट्राईक वरती आहेत. संकेत कळंबे आउट होऊन माघारी गेले. सचिन मोहिते निघाले. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाई बॉल टप्पा पडल्यानंतर वेगाने टाकलेला आहे.
सिंगल धाव बाईकच्या माध्यमातून इथे प्राप्त होईल. टीम चौनेश्वर 11 या टीमला टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल वेगाने हाताळलेला होता. इष्टरक्षकांना हा बॉल थांबवता आला नाही. सिंगल मिळालेली आहे. मित्रांनो, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम चौनेश्वर 11 या टीमने बनवलेले आहे धावा 33, गडी गमावलेले आहेत 3. ऐकूया तोपर्यंत एक छोटस मधुर संगीत. एका बाजूला आता इथून पुढे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला डाव आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना चौनेश्वर 11 या टीमने बनवलेले आहेत धावा 33, गडी गमावलेले आहेत 3. एका बाजूला सोमनाथ हे नुकतेच आलेले आहेत, मयूर ही नुकतेच आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये स्ट्रायकर जोडी माघारी गेली, त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये आलेले फलंदाजही माघारी गेलेले आहेत. असे 3 धक्के आतापर्यंत टीम चौनेश्वर 11 या टीमला आतापर्यंत लागलेले आहेत. अंतिम षटकाला होईल सुरुवात आणि अंतिम षटकामध्ये सेलिब्रेशन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे, गाव जांभळी, नाव धर्मा चिकणे, गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. विकेट घेतल्यानंतर धर्मा चिकणे यांचं सेलिब्रेशन हे पाहण्यासारखं असतं. आणि दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर एकाच तालुक्यातले आहेत. धर्मा चिकणे तयार, समोर सोमनाथ. फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे मिळाला मोका, दिला या बॉल वरती सोमनाथ मोरे यांनी ठोका, बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू. 3 दिवस ज्यांचा आवाज या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण ऐकत आहोत, सातारा ग्रामीण आणि वाईचा मराठीतला एक चांगला आवाज, अर्थात अनिकेतजी कामटे सरांचा या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही स्वागत. क्षेत्ररक्षक आहे तिथे पहा, थोडीशी गडबड झाली बॉलला अडवताना, बॉलची फेकी केली जाईल, सिंगल प्राप्त होतीये. धर्मा चिकणे यांनी आता कमबॅक केलेला आहे या बॉलच्या पाठीमागे. एका बाजूला मयूर जाधव, सोमनाथ मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. 40 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फटका हाही चांगला खेळलाय, बॉल निघाला कृष्णा नदी पात्रामध्ये, बॉल सीमारेषा पार. मयूर जाधव यांच्या बॅट मधून आला हा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा होता हा बोलबाला, षटकार. हे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धर्मा चिकणे यांना 3 बॉल चांगले टाकावे लागतील. मयूर जाधव मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होत आहेत. हाई बॉल, आणखीन एक बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी मयूर जाधव यांचा फटका आहे तुफानी आणि मयूर जाधव नावाची आलीये मैदानाच्या आतमध्ये सुनामी, बॉल सीमा पार, षटकार. बॉल खेळले, 13 बनवलेले आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये धर्मा चिकणे पुन्हा तयार होत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. शेवटचे निर्णायक 2 बॉल त्यांना चांगले टाकावे लागतील. चला, टॉस साठी रिपोर्टिंग करा. माई 11 सुरूर वर्सेस महाड टीम. आदित्य दादा चोरगे यांच्या वतीने धर्मा चिकणे यांच्या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. धर्मा चिकणे या ओव्हरमध्ये विकेट मिळवू शकले नाही आतापर्यंत. 5 बॉल टाकले आणि इथे पहा
फलंदाज सोमनाथ मोरे धावचीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी रनआउट होत आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे आणि दोन्ही संघ नायकांना या ठिकाणी आपण टॉस साठी आमंत्रित करूया. आपण नाणेफेकीच्या कौलसाठी रिपोर्टिंग करा आणि या ठिकाणी आपला टॉस केला जाईल. अजूनही या डावातला शेवटचा बॉल बाकी आहे आणि एका बाजूला मयूर जाधव. टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही कॅप्टन कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. तिलू चौधरी महाड इलेव्हनचे कॅप्टन. शेवटचा बॉल षटकातला बाकी आहे. स्ट्रायकर एंडला निखिल शेडगे भोईंचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलसाठी समोर धर्मा चिकणे मॅन फ्रॉम जांभळी. समोर फटका खेळलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल देतोय दर्शक सीमा रेषेच्या पलीकडे. याही बॉलवरती धावा आलेले आहेत 7. विजयासाठी बनवायचे अभय 11 ला 61 आपण करूया टॉस. आवाज आहे अनिकेत कामटे सरांचा. चला महाड टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. यस टीम माई 11 लास्ट कॉल फॉर कॅप्टन. लास्ट कॉल फॉर माई 11. 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल कारण महाड परी 11 संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन मिनिटाचा कालावधी दिला जाईल अन्यथा महाड 11 संघाला टॉस विन दिला जाईल. स्पर्धेचे नियम आपल्याला माहिती आहेत. सन्मान्य सागर शेठ चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. माई 11 अर्थात माई 11 संघाचे सर्वेसर्वा आणि त्याच पद्धतीनं युवा उद्योजक सुरूरचे युवा उद्योजक मुंबई परिसरातले सागर शेठ चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. एका बाजूला टीम आहे अर्थात नो डाऊट माई 11 या संघाचे कॅप्टन आहेत तिलू चौधरी. टीम आहे फलटण तालुक्यातून येणारी. तर समोर आपण पाहतोय परी 11 संघाचे कॅप्टन आहेत नितेश कोंढाळकर. जी कोकण परिसरातून टीम येते महाड मधून. दोन्ही संघांचं मनापासून स्वागत आहे. सन्मान्य सागर शेठ चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. यस माई 11 संघाच्या माध्यमातून टॉस कॉल केला जाईल. स्विंग द कॉइन. टेल इज द कॉल अँड इट इज अ टेल. काय असेल डिसिजन? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय करू आणि त्याचबरोबर अनुसूचित चषक 2026 पर्व 4. या पर्वामध्ये माझ्याकडून व माझ्या संघ साऱ्याकडून सर्व आयोजकांना एक सुंदर आणि देखणं असं आयोजन केल्याबद्दल मी ह्यांच्या खरंच मनापासून आभारी मानतो. व आमचे संघ मालक DY स्पोर्टचे ओनर आमचे मित्र सागर शेठ चव्हाण यांनी आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ज्या पद्धतीने आपण पाहतोय टॉस जिंकलेला आहे टीम फलटण टीमने अर्थात माई 11 संघानं. समोरचा संघ अर्थात निलेश सर आपल्यासोबत जुळलेले आहेत महाड परिसरातून कोकण परिसरातून या ठिकाणी आपण येत आहे आणि अनुश्री चषकचं दर्जेदार आणि यशस्वी पर्व पाहत आहे. कशा भावना आहेत?
नक्कीच पहिल्यांदाच आम्ही वाईमध्ये इथे खेळायला आलेलो आहोत. आमचे स्पॉन्सर आहेत वनगुले, मनु वनगुले, त्यांचे मित्र आहेत, आयोजक आहेत ते. त्याने आम्हाला इथे संधी दिली, खरंच तुमचे आभार व्यक्त करतो. आणि या नदीच्या काठावरती खूप सुंदर असं म्हणजे चांगलं वातावरण, म्हणजे असं कोकणामध्येच आल्यासारखंच फील होतंय परत. चांगलं ग्राउंड आहे आणि चांगलं आयोजन आहे. Yes, ज्या पद्धतीने आपण पाहतोय दोन्ही टीम्स जबरदस्त आहेत. समोरच्या संघाबद्दल किंवा टिलू चौधरी आणि टीम अँड ओव्हरऑल कंपनी कधी गाठ पडले का याआधी? नाही, त्यांच्याबरोबर आम्ही कधी खेळलो नाही, पहिल्यांदाच सामना होईल आमचा. पहिलाच एक्सपिरियन्स आहे दोन्ही संघांचा. एका बाजूला टीम आहे कोकण परिसरातली जी महाड मधून आलेली आहे, तर एका बाजूला टीम आहे पश्चिम महाराष्ट्रातली अर्थात सातारा जिल्ह्यातली फलटण तालुक्यातली माई 11 वर्सेस परी 11. या दोन्ही संघांना देऊया आपण मनापासूनच्या शुभेच्छा. मैदानात मध्ये जिथे मॅच क्रमांक 1, एका बाजूला चौनेश्वर 11, दुसऱ्या बाजूला अभय 11. या दोन संघांमधली लढत आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र सन्माननीय निलेश जी मर्डेकर सर यांचा. थँक्यू अनिकेत सर. आपण वडिया सत्र क्रमांक 2 कडे, जिथे षटक क्रमांक 1 ला होते सुरुवात. पहिलाच बॉल प्रदीप मोरे यांनी चांगला टाकलाय. पंचाने सांगितलं की बाईकच्या माध्यमातून सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होती. अभय 11 ला आता 61 बनवायचे आहेत. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे आलेला आहे. तो बॉल डॉट धाव आता कोणतीही मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. एका बाजूला जांभळी गावचे एक आक्रमक फलंदाज प्रमोद चिकणे आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग मध्ये पसरणी गावचे प्रमोद गायकवाड अण्णा. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार. प्रदीप ऑन साइडला बॉल वळवलाय. डीपी स्क्वेअर लेगला बॉल निघाला. सीमारेषेच्या पलीकडे प्रमोद चिकणे यांचा वार. बॉल सीमा पार. षटकार. प्रमोद चिकणे यांचं आता आक्रमण मैदानाच्या आत सुरू होते. प्रदीप पुन्हा तयार. बेदकता आहे गोलंदाजीमध्ये, परंतु इथे पॉवर प्ले आता तोडलाय. बॅटिंग करताना प्रमोद चिकणे यांनी हाय बॉल पाठवलाय. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. धावसंख्या वाढवणारा चौकार. एकसष्ट धावांचं प्रत्युत्तर देताना प्रमोद चिकणे यांची बॅट तळपलीये. फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या खाली आणि इथे पहा योग्य अंदाज बांधू शकलेले नाहीयेत झेलचे. सिंगल धाव प्राप्त होईल. योग्य अंदाज बांधावा लागेल चौनेश्वर 11 या टीमला. फटका बसला होता प्रमोद चिकणे यांचा. बॉल फार केळा हवेत उभा राहिला होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊ शकले नाही. बऱ्याचशा गोष्टी आपण या अगोदर देखील चर्चा केली की अंदाजावरती अवलंबून असतात. जीवनातला एखादा अंदाज चुकला तर बाकीच्या गोष्टी पुढे चुकत जातात. क्रिकेटमध्ये तसंच आहे. झेल घेण्याचा अंदाज चुकला तर तो झेल निसटतो आणि फलंदाजाला जीवनदान मिळतं. प्रदीप यांच्याकडे भेदकता आहे. काही बॉल चांगले, काही बॉल महागडे. म्हणजे षटक क्रमांक 1 कभी खुशी कभी गम. षटकातला शेवटचा बॉल. फटका चांगला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप नाहीये. बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेला होते फलंदाज पसरणीचे प्रमोद गायकवाड अण्णा यांच्या बॅट मधून चौकार. एका षटकाचा खेळ संपलाय. 61 धावांचं प्रत्युत्तर देताना केलाय पलटवार. बनवल्या धावा 16. एका बाजूला ज्या प्रकारे चौनेश्वर 11 ने पॉवर प्ले मध्ये बॅटिंग केली होती त्याच प्रकारचा खेळ अभय 11 ने मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. पलटवार चांगल्या प्रकारे केलेला आहे. एका बाजूला प्रमोद चिकणे 5 बॉल 12, प्रमोद गायकवाड 1 बॉल 4. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होती आणि ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्ग वरती.
भोईन्सगावचे ऑलराऊंडर खेळाडू निखिल शेडगे यांना गोरचा वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलेला आहे. बरेचसे बॉल त्यांनी खेळलेले आहेत आणि त्यांना स्ट्राईकवर आणणं फार महत्वाचं होतं आणि तेच काम केलंय संकेत वाडकर यांनी. बॉल क्रमांक 4 निखिल शेडगे यांचा बॉल वळवलाय ऑन साईडला, एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार होईल फरार. रन्स मिळतील. धावसंख्येचा पाठलाग करताना अभय 11ला 4. वरती 1 षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. 5वा बॉल प्रगतीपथावरती आहे. एका षटकासाठी आपल्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे. क्षेत्ररक्षक येण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली सरळ 4 धावेंसाठी. असं म्हणतात ना की संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही आणि जीवनामध्ये सुखाचा राजभोग आणायचा आहे ना तर संघर्षाची तयारी तुम्हाला आयुष्यामध्ये आणि क्रिकेटच्या पटलावरती ठेवावीच लागते आणि तो संघर्ष आज करावा लागेल. 61 धावसंख्येचा डोलारा इथे सांभाळायचा आहे. षटकातला 5वा बॉल निघालाय भोईंचा निखिल शेडगे. हो हाई बॉल चांगलाच टाकला. यॉर्करचा वार केलाय, बांधून ठेवलाय जांभळीच्या. प्रमोद चिकणे यांना निर्धाव बॉल येतोय, डॉट आलाय. कमबॅक आता पुन्हा एकदा चांगलं केलेलं आहे निखिल शेडगे यांनी. या बॉलच्या पाठीमागे धावा खर्च होत नाहीयेत. 5 बॉल या पठ्ठ्याने टाकले, 6 धावा खर्च केल्या, 1 गडी गारद केलाय. षटकातला शेवटचा बॉल स्ट्रायकर एंडला आहे. एक युवा आक्रमक फलंदाज प्रमोद चिकणे. दिशा देण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे दाद मागतायत परंतु इथे पंचांची कोणती हालचाल नाहीये, त्याच्यामुळे बॉल डॉट आहे. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू आहे, याची आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 2 चा खेळ आता संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावांचं प्रत्युत्तर देताना बनवलेले आहेत अभय 11 धावा 22. आता 12 बॉल 39 ची गरज. ऐकूया तोपर्यंत एक छोटस मधुर संगीत. एकोणचाळीस धावांची इथून पुढे गरज आहे. आता गिअर बदलावा लागेल बॅटिंग करताना. विजयाचा घाट जर पार करायचा आहे तर आता बॅटिंग टीमला गिअर तर बदलावाच लागेल. परंतु एका बाजूला गोलंदाजी मार्ग वरती ओझरडे चे खेळाडू राकेश चव्हाण गोलंदाजी मार्ग वरती. फटका फसलाय, खेळाडू बॉलच्या खाली आणि इथे झेल निसटलेला आहे. जीवनदान मिळते संकेत वाडकर यांना. दोन्ही खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये या डावामध्ये मिळालेला आहे जीवनदान. आता त्या जीवनदानाचा उपद्रव ही जोडी कशा प्रकारे दाखवेल. 11 बॉल 38 ची गरज. स्ट्रायकर एंडला आहे प्रमोद चिकणे. एका बाजूला खानापूर स्टॉप ओझरड्याचे राकेश चव्हाण गोलंदाजी मार्गवरती तयार होत आहेत बॉल क्रमांक 2 घेऊन. एक वेगवान गोलंदाज आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये प्रमोद चिकणे 9 बॉल खेळलेले आहेत, 17 त्यांनी बनवलेले आहेत. 11 बॉल 38 चा थरार. पाठी ओढलेला बॉल समोर खेळलाय, खेळाडू आहेत मिड ऑफला. डायरेक्ट हिट होईल का तर नाही. सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होतीये. आता स्ट्राईक वरती कोण आहे तर संकेत वाडकर स्ट्राईक वरती येत आहेत. मॅच मध्ये समीकरण बदलते सातत्याने. धावसंख्या आहे 24, 1 गडी बाद, 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. संकेत वाडकर तयार. जीवनदान मिळाले खेळाडूला परंतु संपर्क नाही. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. आज आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल संकेत वाडकर यांना. कौशल्य आहे या खेळाडूकडे, गुणवत्ता आहे, परंतु आता त्या गुणवत्तेचं चांगलं सादरीकरण संकेत वाडकर यांना करावं लागेल. पाठी ओढलाय बॉल आणि याही बॉलच्या पाठीमागे धाव आता मिळत नाहीये. डॉट आलाय. राकेश चव्हाण चांगली गोलंदाजी. 4 बॉल टाकले या खेळाडूने. अवघ्या 3 धावा खर्च केलेल्या आहेत. समीकरणामधलं अंतर वाढलं. 8 बॉल 36 ची गरज आहे. मॅच ऑन आहे. फक्त या मॅच मध्ये लढावं लागेल.
टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, डॉट आलाय, धाव आता मिळत नाहीये. वाई प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक, जी गावाला प्रीमियर लीग होते, बावधन गावचं एक रॉयल व्यक्तिमत्व निलेश भैया भोसले यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे स्वागत या क्रिकेट स्पर्धेच्या वतीने आपण करूया. षटकातला शेवटचा बॉल आहे. 7 बॉल 36 ची गरज. संकेत वाडकर, मोठी उमेद. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल, त्याला हवेत टोलवलाय. खेळाडू 2 बॉलच्या खाली. संकेत वाडकर माघारी. 6 बॉल 36 ची गरज. टेन्शनवाली मात्रा. ऐकूया तोपर्यंत एक छोटस मधुर संगीत. शेवटच्या 6 बॉलचा थरार बाकी आहे. हा बॉल दिशाहीन आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. एका बाजूला 35 ची गरज आहे. फटका फसलाय आणि बॉल निघालाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. धाव मिळेल का? तर हो, सिंगल धाव प्राप्त होतीये. म्हणजे बनवायचे आहेत धावा 34 आणि आता येणारे बॉल आहेत 5. म्हणजे जो संघ रन नाहीये. ओके, म्हणजे 35 बनवायचे आहेत. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी असेल. चला, पुढील 2 संघांना विनंती आहे की आपण तयार राहा. नंतरची मॅच आपली आहे. परी 11 महाड आणि त्यांच्या विरुद्ध माई 11 अशी मॅच होणार आहे. दोन्ही संघ आपण तयारी करा. अकूट टप्प्याचा बॉल टाकला. इथे हा बॉल आलेला आहे तो डॉट. तुम्ही पाहताय अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4. राजू शेठ शिर्के यांची घरची लक्ष्मी कन्या. आज अनुश्रीचा वाढदिवस आहे आणि आपण अनुश्रीला वाढदिवसाच्या पुनश्च एकदा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन 4थ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा 4था दिवस. तालुका हाफ बॅटच्या आतली कडा घेणारा बॉल सिंगल धाबेसाठी चाललेला आहे. मित्रांनो, ज्या घरी मुलगी जन्माला येते त्या घरी लक्ष्मी आली असं समजायचं असतं. आणि राजू शेठ शिर्के यांच्या घरची लक्ष्मी म्हणजे त्यांची कन्या अनुश्री, तिचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून गेली 3 वर्ष आणि अंदाजात 4थं वर्ष या क्रिकेट स्पर्धेचं आपण पाहत आहोत. अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4. गाव पसरणी, तालुका वाई, जिल्हा सातारा. त्याचबरोबर SB स्पोर्टचे प्रोप्रायटर या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. सुनील बिसे यांचे आपण स्वागत करूया. एक स्टार क्रिकेटर आहेत फलटण तालुक्यातील, त्यांच्या ठिकाणी आगमन होते. सिनियर प्लेअर आहेत आणि त्यांचं आपण स्वागत करूया. बॉलर तयार. शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक. फटका तर खेळलाय. मिडॉनला खेळाडू आहेत, तत्परतेने जात आहेत. सिंगल धाव इथे प्राप्त होईल, परंतु एका बाजूला सामना थोडासा दूर गेला. अभय 11 पासून. अभय 11ने गोलंदाजी केली, ओसांडून धावा खर्च केल्या. धावसंख्येचा पाठलाग करताना अभय 11ला प्रलोभन ठेवता आलेलं नाहीये. चौनेश्वर 11ने धडाकेबाज सुरुवात केली आणि धावसंख्येचा डोलारा सांभाळताना चांगली गोलंदाजी केली. सामन्यामध्ये बाकी आहे ती फक्त एका बॉलची आता औपचारिकता. धावसंख्या 28, 2 गडी बाद. आणि अखेरकार हा सामना इथे संपलेला आहे. चौनेश्वर 11 या टीमने सामना जिंकलाय. हा संघ द्वितीय फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन करूया अभय 11चं मनपूर्वक आभार. आणि द मॅच आहे ज्याने बॅटिंग करताना